स्टिकसाठी आम्ही काय वापरतोय बघा, हे बघू शकता. हा स्पॉटॉन आहे. हा टॅबलेट येते ब्रेवॅक्टिव्ह म्हणून. ही 2000ची टॅबलेट आहे. ही जेनीचे टिक्स आहे एक, हे बघा इकडे एक पण आहे. ती स्किन दिसल्यावर स्किनवर अप्लाय करायचं, त्याच्यामुळे या पार्टला टाकायचं असतं ते. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या जेनीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा टॉपिक आहे टिक्स आणि फ्लेक्स, म्हणजे मराठी भाषेत बोलतात गोटड्या आणि थोडं पाखरं वगैरे चांगलं जेनीच्या. तर मग तुम्हाला माहिती आहे आपण BRC कॉलेजमध्ये आलेलो आहे. आणि कॉलेजमध्ये यायच्या अगोदर आम्ही टिक्सचं स्पॉटॉन लावला होता. पण आता परत जेनी खूप गार्डनमध्ये खेळते वगैरे, तर मला 3-4 दिवसापासून थोडं दिसलं की एकदम तिच्या अंगावर टिक्स दिसल्या होत्या. तर मग स्टिकसाठी आम्ही काय वापरतो आहे बघा, हे बघू शकता. हा स्पॉटॉन आहे. हा स्पॉटॉन 20 to 40 kg डॉगसाठी असतो. 10 to 20 kg डॉगसाठी दुसरा स्पॉटॉन येतो. हा आपला 20 to 40 kgसाठी आहे. जेनी आपली 30 kg आहे, तर त्यासाठी हा परफेक्ट स्पॉटॉन आहे. आणि हा आपण आता जेनीला देऊया, त्याची तुम्हाला प्रोसेस दाखवतो कसं. आणि बघू शकता आपण ही पॅकेजिंग खोलत आहोत. याच्या व्यतिरिक्त तुमचा अजून जास्त बजेट असेल तर एक टॅबलेट येते ब्रेवॅक्टिव्ह म्हणून. ती 2000ची टॅबलेट आहे. आणि दुसरी एक टॅबलेट येते सिम्फ्रेनिका, ती 800ची टॅबलेट आहे. आणि हे आपले नॉर्मल मला ऑनलाईन पडले 340 रुपीजला. तर आता मी दाखवतो कसं तिला ॲप्लाय करायचं. बघू शकता. हां, ही बघा, ही जेनीचे टिक्स आहे एक, हे बघा इकडे एक पण आहे. दोन आहेत. तर मग ते काढायचे नाही, काढलं तर मग त्याच्यातून ब्लड येतो आहे. मग थोडं ब्लड झाल्यावर मग तो थोडं इथं भाग खराब होतो एकदा. त्याच्यामुळं मग हे आपलं सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. ते आता मी लावतो आहे बघा. ओपन केलं इथून. ओपन केल्यानंतर काय करायचं, त्याच्या स्किनला पोचायला पाहिजे. याच्या कोटवर फरवर जे नाही टाकायचं हे दाम. तर मग आपण काय करायचं, स्किन अशी मानेच्या खालच्या भागाला स्किनला घेतलं. बघू शकता इथे तिची स्किन दिसल्यावर स्किनवर अप्लाय करायचं. 2-3 इथे टाकलं. आता थोडं त्याच्या खाली पण, मानेच्या खाली का टाकायचं, जेणेकरून ती लीक नाही करू शकत. तिच्या असं प्रत्येक ठिकाणी थोडं तिच्या पाठीच्या भागाला आपण टाकून द्यायचं. आम्ही एकदा आपण लावलं तर 2-2.5 महिने बघायची काही गरज नाही पडत. त्याचा रिझल्टच खूप छान आहे. आम्ही पहिलीपासून वापरतोय. आम्ही शाबाश आंग असं पूर्ण बॉडीवर, म्हणजे तिच्या मानेपासून खाली अप्लाय करायचंय. तर तुमच्या डॉगला सुद्धा टिक्सचा प्रॉब्लेम असेल तर हे नक्की तुम्ही यूज करा. खूप चांगलं आहे. आमची जेनी डेली गार्डनमध्ये फिरते, त्याच्यामुळे तिच्या टिक्स खूप भरपूर पटापट आल्यात. आम्हाला दिसल्या पण नव्हत्या एवढ्या. जेव्हा मी हात फिरवला तेव्हा समजलं की एवढ्या टिक्स आल्यात तिच्या अंगावर. थांब भाऊ, थांब जरा, थांब लावू दे ना औषध. थांब जरा, एक डोक उभी राहा. असं पूर्ण आपण इथून इथपर्यंत, जेणेकरून तुमचं तोंड जर ती फिरलं तर ती इथे तिचं तोंड लागणार नाही, ती लीक करू शकत नाही. त्याच्यामुळे या पार्टला टाकायचं असतं ते. आणि पार्टला हे टाकून झाल्यानंतर कमीत कमी 48 तास, म्हणजे 2 दिवस तिची आंघोळ करायची नाही. एकदा आपण पूर्ण बॉडीवर अप्लाय केले, खाली हे झाले दिसते 1, 2, 3 या असं पार्टला अप्लाय केलं. तर तुमच्याही डॉगला टिक्सचा जर प्रॉब्लेम असेल तर हे नक्की यूज करा. खूप युजफुल आहे. स्पॉटॉन आहे आपलं 20 to 40 kgसाठी. तुम्ही पण हॅप्पी, तुमचा डॉग पण हॅप्पी. आणि हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.